विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण विदर्भामध्ये आजपासून मान्सून सक्रिय होणार आहे। या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे। विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। आजपासून अनेक ठिकाणी पाऊस बरसेल। वादळी पावसाचा सुद्धा इशारा दिलेला आहे, त्यामुळे विदर्भवासियांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून केलं गेलं आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सुरेंद्र, आजपासून मान्सून सक्रिय होईल अशी शक्यता आहे, हवामान खात्याने अंदाज वर्तवलाय। काय नेमकी तिथली स्थिती आहे सध्या हवामानाची? जगदीश, खरं तर गेल्या अनेक दिवसापासून विदर्भातला शेतकरी जो आहे तो पावसाची वाट बघत होता, कारण की त्यांच्या शेतीची मशागत पूर्ण झाली होती, नांगरणी पूर्ण झाली होती, मात्र पेरण्या ज्या त्या रखडल्या होत्या। आणि आजपासून 4 दिवस हवामान खात्यानं वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता दर्शवली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं। पेरणीला वेग येऊ शकतं, मात्र असं जरी असलं तरी हवामान खात्याने एक दिशा महत्वाची सूचना या ठिकाणी दिली आहे। वादळी वाऱ्याचा पाऊस होत असल्या कारणानं नदीकाठच्या गावांना धरणच्या आजूबाजूच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे, कारण की 4 दिवसाचा पाऊस जो आहे तो वादळी वाऱ्याचा या ठिकाणी पाऊस होऊ शकतो। शिवाय या 4 दिवसाच्या होणाऱ्या पावसामध्ये शेतजमीन ओली झाल्याशिवाय आपण पेरण्या देखील करू नये, असं देखील कृषी विभागाने या ठिकाणी सांगितलेलं आहे। कारण की जोपर्यंत जमिनीला ओलावा निर्माण होत नाही, जमीन ओली होत नाही, तोपर्यंत पेरण्या करू नका, कारण दुबार पेरण्या संकट या ठिकाणी येऊ शकतं। त्यामुळे असा अंदाज हवामान खात्याने आणि कृषी विभागाने या ठिकाणी दिलेला आहे। आणि या 4 दिवसाच्या 4 दिवस होणाऱ्या सततच्या वादळीवाऱ्या पावसामुळे तिथे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, मात्र वादळी वाऱ्याचा पाऊस सांगितल्या कारण तितके चिंतेचं वातावरण सुद्धा या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालंय। जगदीश, ठीक आहे सुरेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा।